मंडळी, आपण त्या ठिकाणी उभी आहोत ज्याला मिसिंग लेन या नावाने ओळखलं जातं. मिसिंग लेन म्हणजे जी चुकली आहे, जी करता करता हुकून गेलंय, राहिलेलं आहे. पण राहिलेलंही पूर्ण करायचं हा संकल्प आपल्या मंडळींनी केलेला असतो. जेव्हा 1995ला महाराष्ट्रामध्ये नितीन गडकरी महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते, तेव्हा गडकरींनी पहिल्यांदा या एक्सप्रेस हायवेची कन्सेप्ट मांडली. खर तर आता जो रस्ता दिसतोय तो हा नाही आहे, पण तुम्ही माझ्या या बाजूला बघू शकता, वाहनं वरून जात आहेत. तो आहे आताचा सध्याचा पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे. आता याच एक्सप्रेस हायवेला बदलून इथून एक नवीन बोगदा तयार करण्यात आलाय आणि तो बोगदा माझ्या पाठीमागे दिसतोय. मी जिथे उभा आहे तिथून या बोगद्यातून गाड्या आत इकडे पुण्याकडे येणार आहेत, तर त्याच्या बाजूला जो बोगदा आहे तिकडे मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांचा तो रस्ता आहे. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल, जसजसं आपण पुढे जाऊ तसतसं एक एक गोष्ट स्पष्ट होत जाते. आपण इगतपुरीचा बोगदा बघितलाय, जो साधारणतः 7.5 किलोमीटर लांबीचा एक साईडचा तो बोगदा होता आणि आपण त्याला एक सर्वात लांबीचा बोगदा असं म्हणालो होतो. या बोगद्याचं वैशिष्ट्य असं आहे की हा तयार झाला नाही, म्हणजे अटल सेतू, माफ करा, अटल टनेल हा एका उंचीवरचा सगळ्यात मोठा बोगदा. इगतपुरीचा हा मोस्ट कम्युनिकेटेड हायवे मधला तो सगळ्यात मोठा बोगदा. तर एक्सप्रेस हायवेवरचा हा सगळ्यात मोठा बोगदा असणार आहे, ज्याची लांबी 8.5 किलोमीटरच्या वर आहे आणि रुंदीमध्ये हा भारतातला सगळ्यात मोठा बोगदा असणार आहे. रुंदीमध्ये म्हणतोय मी. साधारणतः इथल्या तांत्रिक काम करणाऱ्या माणसांनी 23 पॉइंट सम काही मीटर अशी त्याची रुंदी सांगितलेली आहे आणि हा सगळ्यात वाईडेस्ट बोगदा असणार आहे. म्हणजे भारतातला सगळ्यात लांब, भारतातला सगळ्यात रुंद, अशा सगळ्याच कन्सेप्टनी हे बोगदे तयार होत आहेत आणि 7 ते 8 किलोमीटरचं घाट सेक्शनचं मुंबईचं अंतर वाचवणारा किंवा पुण्याकडचं अंतर वाचवणारा हा बोगदा आहे. मंडळी, मी तुम्हाला याआधीही सांगितलंय काय फायदा या रस्त्यांचा. तर पुण्याकडून मुंबईला जाणारं अंतर आपण कमी वेळेत पूर्ण करू. मुंबईवरून बदलापूर पनवेल हा जो रस्ता तयार झालाय, जो JNPTC ते वाढवण बंदर याला जोडणार आहे, तो एक फास्टेस्ट कम्युनिकेशन आहे. वाढवण बंदर ते नागपूर वाया छत्रपती संभाजीनगर अशी एक कनेक्टिव्हिटी पूर्ण होती आहे. त्यामुळं पुणे, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर असा उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा याला जोडणारा एक मोठा मार्ग आता लवकरच तयार होऊन आपल्या सेवेत दाखल होतोय. याला म्हणतात इन्फ्रास्ट्रक्चरची डेव्हलपमेंट. मानमोडीच्या घाटातल्या कथा सांगून महाराष्ट्र उभा करता येत नसतो. रडकुंडीच्या घाटाच्या कथा सांगून, लाकूड तोड्याच्या कथा सांगून महाराष्ट्र उभा करता येत नसतो. तर पत्थर पोड्या होऊन पाषाणालाही तोडावं लागतं आणि प्रशस्त राजमार्ग तयार करावा लागतो. जे राजमार्ग तयार करतात त्याच राजमार्गावर आपल्याला सुद्धा जावं लागेल. चला करूया सफर या मार्गाची. मंडळी, तुम्हाला मला काही गोष्टी दाखवायच्या आहेत ज्या बघून घ्या. म्हणजे हा नकाशा यासाठी आहे की तो महामार्गाचा एकूण रचना तुम्हाला लक्षात येईल. हा जो भाग येतोय, इथून आपण पुण्यावरून सुरुवात करूया. हा जो पुण्याचा भाग येतोय तो पुण्यावरून मुंबईकडे जाणारा हा एक्सप्रेस हायवे. आता इथे तुम्हाला थोडंसं नीट बघावं लागेल क्लीनली. इथून एक्सप्रेस हायवे पुण्यावरून येतो आणि तो असा इथून जात 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 सध्याचा जो एक्सप्रेस हायवे आहे ती तुम्हाला ही ब्लॅक लेन दिसतेय जी अशी फिरत येते आणि मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे असा या दोन शहराच्या वरून, म्हणजे लोणावळा आणि खंडाळा शहराच्या वरून इथे येतो पुढे आणि हा सरकत 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 असा पुढे येतो. असा हा घाट सेक्शन आहे. इथे तुम्हाला वळणावळणाचा रस्ता मिळतो आणि तुम्ही इथे येता
आणि हा पुढे हायवे असा चालू होतो. साधारणतः या एक्सप्रेस हायवेचं मूळ जेव्हा गडकरींची ही संकल्पना होती तेव्हा लेआउट होतं हे असं नव्हतंच, म्हणजे हे वळणावळणाचा रस्ता घेऊन असं नव्हतं स्ट्रक्चर, तर ते पुण्याकडून सरळ या स्वरूपात एक मोठे बोगदे तयार करून हे पुढे जोडणं असं अपेक्षित होतं. आता अंतराचा विषय जर समजून सांगायचा असेल तर इथपासून म्हणजे माझ्या बोटापासून जिथे आता मिसिंग लेनचं काम सुरू होतंय तिथपासून ते पुण्याच्या दिशेनं या रस्त्यापर्यंत सध्याच्या एक्सप्रेस हायवेचं अंतर येतं 20 ते 21 किलोमीटर. पण आता ही मिसिंग लेन म्हणजे ती मिसिंग लेन का म्हणतात ते तुमच्या लक्षात आलं असेल की जे मिस झालं होतं ते आता प्रत्यक्षात आणलं जात आहे आणि ते हा रस्ता इथे जो पिवळा दिसतोय तो पूर्ण होतोय. या रस्त्यामध्ये तुम्हाला 2 बोगदे दिसत आहेत, 2 टनेल दिसत आहेत. जे 2 टनेल हा जो पिवळा रस्ता आहे ना पिवळा तो पूर्ण टनेल आहे. इथे मध्ये रेड दिसत आहे तिथे एक ब्रिज आहे, पुन्हा हा पिवळा टनेल आहे आणि नंतर अजून एक ब्रिज आहे जो एलिव्हेटेड असणार आहे, खूप उचलून घ्यावा लागणार आहे. साधारणतः पुलाची उंची बघितली तर ती 180 मीटर इतकी उंच आहे. 180 मीटर म्हणजे साधारण तुमच्या लक्षात येईल की किती मजली इमारत ती होऊ शकेल. आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, कसं काम केलं जातं हे तुमच्या लक्षात यावं म्हणून सांगतो. आता जर टनेल पूर्ण नसेल तर या पुलाचं काम तुम्हाला पूर्ण करता येणार नाही आणि इथे येण्यासाठी साधारणतः 180 मीटर डीप मध्ये काम करायचं असेल, खोलीत जाऊन काम करायचं असेल तर इथं मटेरियल पोहोचवणं आवश्यक असेल. ते मटेरियल कसं पोहोचतंय सांगू. मुंबईच्या दिशेने इथून हे मटेरियल लांबून ही जी मुरकुटवाडी भाग दिसतोय, खोपोली पाली रोड, या रोडवरून इथे आणायचं आहे उंबरखिंडीमध्ये आणि उंबरखिंडीतून घाटाच्या रस्त्याने सगळं मटेरियल इथे आणून ठेवायचं आहे. इथे कास्टिंग यार्ड तयार करण्यात आलाय. या कास्टिंग यार्डवर मटेरियल तयार करायचं आहे आणि पूल उभारणीचं काम करायचं. हे एवढं भयंकर काम करणं खूप कठीण होतं. पण जसं जसं हा टनेल पूर्ण होत गेलाय तसं तसं या टनेलमधून वाहतूक सुरू करून म्हणजे त्यांच्या कामापुरतीची वाहतूक सुरू करून इथपर्यंत हे मटेरियल पोहोचवलं गेलंय. खऱ्या अर्थानं रिमोट एरिया असलेला हा भाग जिथे सरकारने आपली पूर्ण शक्ती पणाला लावून ते काम केलंय. आता मुंबई पुणे एक्सप्रेस द्रुतगती महामार्ग या टनेलमुळं द्रुतगती होणार आहे आणि हे टनेल कसं आहे, काय आहे, कुठे पूर्ण झालंय हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. चला आता तो प्रवास करूया. नमस्कार. तुमचं अनालायझर आज आहे एका बोगद्यामध्ये आणि हा बोगदा आहे मिसिंग लेनचा. मुंबई पुणे मुंबई चित्रपट तर खूप वेळेला बघितला असेल, पण आता हा रस्ता सुद्धा बघून घ्या जो मिसिंग लेन म्हणून आहे. साधारणतः 8.5 किलोमीटर लांबीचा हा रस्ता आणि 23 मीटर रुंदीचा हा रस्ता. मी आता ज्या बोगद्यामध्ये उभा आहे तो LHS त्यांच्या तांत्रिक भाषेत लेफ्ट हँड साइड असा हा बोगदा आणि या बोगद्याच्या मधून तुम्हाला पुण्याकडून मुंबईकडे जाता येतं. आता मी तुम्हाला हा बोगदा कसा आहे ते दाखवतो. जगातला भारतातला सगळ्यात लांब रुंदीचा बोगदा 23 मीटर याची रुंदी आहे. आता मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतोय म्हणजे कॅमेरामॅनला माझ्याकडे तो कॅमेरा करायला सांगतो. मी जिथे उभा आहे ती एक लाईन आहे, पहिली 8 मीटर एक्सप्रेस हायवे म्हणजे 8 लेनचा एक्सप्रेस हायवे आहे. म्हणजे मी जिथे उभा आहे ती एक लाईन आहे. आता तुम्हाला इथे बघायला मिळेल माझ्या पायाजवळ एक लाईन पांढरी रेषा दिसते. ही दुसरी लाईन आहे, म्हणजे दुसरी लाईनचे वाहनं जाऊ शकतात. ही तिसरी लाईन आहे आणि ही आता ज्या लाईन जातोय ती चौथी लाईन आहे. या चौथ्या लाईन नंतरही तुम्हाला एक मोकळी जागा दिसते आणि ती मोकळी जागा म्हणजे इमर्जन्सी लाईन आहे, जिथे काही वाटलं असतं ते इमर्जन्सी लाईनला काम करता यावं. यानंतर एक तुम्हाला इथे दोन्ही बाजूला बघता तुम्ही इथे अशी बॅरिगेटिंग तुम्हाला दिसेल आणि पलीकडच्या बाजूला ते फायर एक्झिक्युटिव्ह आहे, जिथे कुठे आग लागलीच तर अचानक अशा लागलेल्या आगीचा संकटाचा सामना करता यावा यासाठीची ही व्यवस्था आहे. हे तुम्हाला या इथली आग विझवता येऊ शकेल. आणि असे फायर एक्झिक्युटिव्ह तुम्हाला जागोजागी थोड्या अंतरावर इथे पावले जरा ह्या बाजूला दाखवा. इथे
पलीकडे दिसेल, लगेच तुम्हाला थोडंसं पुढे पण दिसेल असे फायर एक्झिक्युटर जे तुम्हाला जागोजागी दिसतील. आणि आता अजून आगीशी रोखण्यासाठी जी व्यवस्था इगतपुरीमध्ये होती तीच व्यवस्था तुम्हाला इथे पण दिसेल. वर बघा पाईप दिसत आहेत आणि पाईपच्या खाली आपल्या याच्यासारख्या तोट्या दिसत आहेत. त्या तोट्या म्हणजे स्प्रिंकलर आहे, जिथे मिस्ट आहे तिथून पटकन पाणी सोडता येऊ शकेल अशी व्यवस्था करून 4 लेनचा एका बाजूचा आणि पलीकडच्या बाजूला 4 लेनचा असा 8 पदरी टनेल, ज्याची साधारणतः लांबी 8 किलोमीटर पेक्षा अधिकची आहे. भारतातला हा लॉंगेस्ट बोगदा होतोय. मंडळी, आतापर्यंत आपण अटल टनेलची लांबी बघितली, त्याचं कौतुक ऐकलं, इगतपुरी बघितली, त्याचं कौतुक ऐकलं, आणि आता आपण बघतोय तर हा एक्सप्रेस हायवेवरचा टनेल जो सगळ्यात लॉंगेस्ट टनेल आहे. MSRDC, महाराष्ट्राचं सरकार, महाराष्ट्राची माणसं पराक्रम करून दाखवतायत आणि यावर लांबच लांब रस्ते तयार होत आहेत. या रस्त्यावरून आपण जाये करणार आहोत. मला आनंद वाटतोय आमच्या कॅमेरामॅन तम्मा पावलेसह मी या रस्त्यावरती येऊ शकलो, तुम्हाला हे दाखवू शकतोय. आपल्या हा लांबच लांब जाणारा रस्ता, आता आपण साधारणतः 1-2 किलोमीटर आत आलोत. आपला अजून पुढचा प्रवास आहे, तो प्रवास आपल्याला करायचा आहे. एक्सप्रेस हायवे सुरू होण्याआधीचा हा आपला एक्सप्रेस प्रवास. 6 किलोमीटर आत आलोय मी, 6 किलोमीटर आत या बोगद्यामध्ये, आणि इथे येऊन थांबलोय मुद्दाम यासाठी की तुम्हाला काही इंटरेस्टिंग माहिती मला सांगायची आहे. पुणेकर, मुंबईकर आणि या रस्त्यावरून जाणारे पुन्हा कधीतरी लक्षात ठेवा, फार इंटरेस्टिंग विषय आहे. मी जिथे उभा आहे तिथे वरच्या बाजूला तुम्हाला जे छत दिसतंय, दिसणारच आहे, काय दिसतंय म्हणणार मी, ते छत दिसणारच आहे. आणि मी आता भूगर्भात खाली साधारणतः 180 मीटर अंतरावर उभा आहे. म्हणजे माझ्या वर 180 मीटर उंच आहे, 180 मीटरचा डोंगर आहे. असे याची जिथे सुरुवात केलं होतं आपण तिथे 40 मीटर पासून सुरू होतं, ते पुढे मध्ये मध्ये कुठे 100, कुठे 150, कुठे 300 मीटर अशी उंची वाढत जाते, म्हणजे त्या डोंगराप्रमाणे. मला हे नाही सांगायचंय. आता मी जिथे उभा आहे तिथे टाटा डॅम आहे त्याच्या माझ्या डोक्यावर, ज्याला लोणावळा डॅम म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आणि त्या लोणावळा डॅमचं अथांग पाणी माझ्या डोक्यावर साधारणतः 180 मीटर उंचीवर तुम्हाला, म्हणजे वर कदाचित त्या डॅमवर असणारं पाणी वर खळखळत मस्तपैकी आपलं तिथे हेलकावे घेत आहे, आणि खाली मी इथे अत्यंत सुरक्षितपणे एका नॅशनल हायवेवरती उभा आहे, एक्सप्रेस हायवेवरती उभा आहे, ज्याची मिसिंग लिंक तयार केली जाते आहे. त्याचं काम आता सध्या जोरदार आहे आणि लवकरच हे आपल्या सेवेत येणार आहे. कशी वाटते हो फिलिंग तुम्हाला? म्हणजे मी इथे उभा आहे, काही फूट अंतरावर माझ्या छत आहे, त्या छताच्या वर 180 मीटर उंच उंच डोंगर आहे, आणि त्या डोंगराच्या मध्ये एक भलं मोठं धरण आहे आणि तिथे पाणी आहे. मला तर भारी वाटतंय. तुम्हाला कसं वाटतंय ते नक्की सांगा, कारण या धरणाच्या नुसत्या तळाशी जाण्यात नाही आहे, अंडर वॉटर नाही, वॉटर अंडर वॉटर असं कसलं ते वॉक आहे, कसलं ड्राईव्ह आहे, ते सगळं आपण ड्राईव्हची मजा घेतोय. सहज थांबलो मध्ये 6 किलोमीटर आत आल्यावर मला रेड्डी साहेबांनी सांगितलं की असं असं आहे, तुम्हाला हे इंटरेस्टिंग माहिती सांगतो, म्हटलं तुमच्याशी शेअर करावी.